त्याची अवस्था हा. सर्कस मध्ये कसं होतं सर्कस मध्ये दोन माणसाची वर्ण ट्रकची लेवल ट्रकच्या लेवल ह्या वायरच्या वर माणसं गाडी होती. कुठनं कशी आली ही 50-20 टाकची नाही हा. 20 झालं की, पण माणसं 15-20 ती मिली असतील हा. इथं जाग्यावर बरोबर 15-20 मिनिट तिथनं जाताना काय गाड्या त्या- उडती त्या दिवसाला राहणार तिथे येऊन आम्हाला हा. येऊन आम्हाला गाडी अशा म्हणून ह्या राहणार तिथे त्या तेव्हा लेकरं बाळाला आमच्या हाय एखादं घर उद्ध्वस्त होईल आपल्याला कळत नाही का त्या बरोबर अक्कल पाहिजे त्याला त्या मंत्र्याला त्याच्या ह्या पालतू बरं. तुझ्या आई बाप जर मेली इथं येऊन तर तुला कळ लागेल का नाही वैशी जर देखरेख कर ही बरोबर पदावायच तू आज येणाऱ्याला साईन करता येत पण आम्ही कशी साईन करायची जवळ आहे आम्ही बरोबर आमची जत्रा बात्रा बारकी पोरं लेकरं बरोबर वाहनात फास्ट येणारी वाहनं जर त्याच्यात गेलं तर मरलं ती बी. बरोबर मग तुम्ही राहून आमचा कंचा उपयोग आहे बरोबर पहिले तुम्ही इथं फाशी घ्या मग बरोबर जे मंत्री आहे त्याने येऊन फाशी घ्या इथं होईना ना म्हणून 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथं हा. चालूला. मग इथं तुम्ही तक्रार वगैरे दिली असेल तक्रार लय भरपूर दिली तक्रार हा. पण कोण दखलच घेत नाही मंत्री सुद्धा दखल घेत नाही इथं. हा. सातारा म्हसवड पंढरपूर रस्ता की मृत्यूचा सापळा पालकमंत्री जयकुमार गोरे या अपघाताची जबाबदारी स्वीकारणार का? पंढरपूर म्हसवड सातारा रोडवर आज पुन्हा एकदा एक भीषण अपघातानं सातारा जिल्हा हादरलाय. आजोबा आणि नातीचा रक्ताने माखलेला देह पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, पण प्रशासनाचे डोळे उघडायला तयार नाहीत. मानखटावचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना लोकप्रतिनिधी नक्की करतात काय असा संतप्त सवाल आता जनता विचारते. हा रस्ता फक्त डांबराचा राहिलेला नाही तर तो निष्पापांच्या रक्तानं माखलाय. सातारा पंढरपूर मार्गावर आजोबा आणि त्यांच्या चिमुरड्या नातीचा अपघाती मृत्यू झाला. एक हस्तखेळतो कुटुंब उद्ध्वस्त झाला. पण याला जबाबदार कोण? फक्त तो चालक की इथली निकृष्ट रस्ते व्यवस्था? विशेष म्हणजे हे क्षेत्र आहे आमदार जयकुमार गोरे यांचं, जे सोलापूरचे पालकमंत्री देखील आहेत. विकास आणि रस्ते यावर तासनतास भाषण ठोकणाऱ्या आमदारांना आपल्याच मतदारसंघातील या मृत्यूच्या सापळ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? रस्त्यांची दुरावस्था, अरुंद पूल आणि सुरक्षेच्या नियमांचा अभाव यामुळं दररोज इथं कोणाचा तरी बळी जातोय. सत्तेच्या उभेत बसलेल्या नेत्यांना सामान्य माणसाच्या रक्ताची किंमत उरलेली नाही का? या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आता थेट पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. केवळ घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या प्रशासनानं जर वेळीच या रस्त्यांचं काम नीट केलं असतं तर आज एका आजोबांना आणि नातीला आपला जीव गमवावा लागला नसता. आता तरी प्रशासन आणि पालकमंत्री जयकुमार गोरे या रक्ताच्या डागांची जबाबदारी घेणार की पुन्हा एकदा चौकशीचं आश्वासन देऊन गप्प बसणार? नक्कीच हा प्रश्न केवळ एका अपघाताचा नाही तर व्यवस्थेच्या क्रूरतेचा आहे. जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे मृत्यूचं सत्र थांबणार. बोला मी आहे. काय झाले किती ऍक्सिडेंट होते सांगा मला. आवाज जर त्या दिवसाला 2-3 होते 4-5 दिवसाला त्याची अवस्था हा. सर्कस मध्ये कसं होतं सर्कस मध्ये दोन माणसाची वर्ण ट्रकची लेवल ट्रकच्या लेवल ह्या वायरच्या वर माणसं गाडी होती. कुठनं कशी आली? तर कुठे आली टप्प्यावरनं ती कुठं तशी आली ह्याला कोण धडाकलं नाही, फक्त हीच पोलीस. नाही नाही ती पलटी ऑटोमॅटिक गाडी सुद्धा वर्ण अशी फिरत होती. होय कोण कोण हा. या तुम्ही आता दररोज ऍक्सिडेंट बघता हो. की किती ऍक्सिडेंट आहे म्हणायचं? ही 50-20 टाकची नाही हा. 20 झालं की, पण माणसं 15-20 ती मिली असतील इथं जाग्यावर हो, बरोबर 15-20 तिथनं मिनिट जाताना सुद्धा इथं रक्ताचा आणि पेट्रोलचा वास येतोय. हा इथं जाताना येताना बघा की छपड्या किती पडलेल्या गाड्या मोडलेल्या हा. येऊन आम्हाला गाडी अशा म्हणून ह्या राहणार तिथे त्या तेव्हा लेकरं बाळाला आमच्या हाय एखादं घर उद्ध्वस्त होईल आपल्याला कळत नाही का त्या बरोबर आधी दुर्ळा उडत असं. हा दुर्ळा जाऊ देऊ मी म्हणतो कसं बी साईन करायला पण ही माणसं जरी आमच्या घरावर येऊन जर एखादी गाडी अडकली तर राहील का त्याचं काय? 5 वर्ष झाले असतील. 5 वर्ष होऊन गेली. अक्कल पाहिजे त्याला त्या मंत्र्याला त्याच्या ह्या पालतू असं ओके. काय तुम्ही होता नाही तर हा? मोठ्या बोल. तुझ्या आई बाप गेली तर कसं होईल रे म्हणा. बरोबर तुझ्या आई बाप जर मेली इथं येऊन तर तुला कळ लागेल का नाही? वैशी देखरेख कर ही बरोबर पदावायच तू आज आज लय ठिकाणी म्हणजे 10 जागी होतोय ना 5 घाली होतोय रोज बरोबर एका बाजूला
काय म्हणताय बोला. मसवड पासून 7 किलोमीटर अंतरावर असणारे दोलदेव गाव. हा तुम्ही ह्या रस्त्याने किती वेळा ये जा म्हणजे दररोज करता? गेल्या 15 वर्षापूर्वीपासून ह्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे. सरकारचे डोळे उघडतात का? 10-12 कुटुंब गेल्यानंतर त्यांचे डोळे उघडतील. तर कोणती साळुंकी मॅडम आहे त्यांना अति तातडीने तिथलं काम करण्यात यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे. मी आता एका मॅडमला कॉल केला, ती म्हणले साळुंके मॅडमकडे आहे ही काम. सोलापूर जिल्ह्यातील कुणाकडे काम आहे त्या मॅडमनी मला फोन करावा. माझा नंबर घ्या 70 35 85 53 53. कांता डाले मसवड. ओके मी पण न्यूजवालाच आहे, बरोबर, फक्त प्रतिनिधी आहे बरोबर तालुक्यात. बरोबर. नाही तर खूप बेकार परिस्थिती आहे. अहो परिस्थिती लईच बेकार आहे इथली. बरोबर येणाऱ्याला साईन करता येत पण आम्ही कशी साईन करायची? जवळ आहे आम्ही. बरोबर आमची जत्रा बात्रा बारकी पोरं लेकरं बरोबर वाहनात फास्ट येणारी वाहनं जर त्याच्यात गेलं तर मरलं ती बी. बरोबर मग तुम्ही राहून आमचा कंचा उपयोग आहे. बरोबर पहिले तुम्ही इथं फाशी घ्या. मग बरोबर जे मंत्री आहे त्यानं येऊन फाशी घ्या इथं होईना ना म्हणून. बरोबर. तुम्ही सांगा, तुम्ही दररोज ऍक्सिडेंट बघता येतं. ऍक्सिडेंट लय बघितले हा? लय बघितले. किती झाला आतापर्यंत ऍक्सिडेंट? लय म्हणजे 20-25 ऍक्सिडेंट झाले तिथं हा चालूला. मग इथं तुम्ही तक्रार वगैरे दिली असेल? तक्रार लय भरपूर दिली तक्रार, हा पण कोण दखलच घेत नाही. मंत्री सुद्धा दखल घेत नाही इथं. हा 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 हा. ओके. त्या रस्त्यावरती सुरुवातीला जिथून गाडी ह्या कच्च्या रस्त्यावरती उतरते त्या लोकेशनला मोठ्या प्रमाणावर गाड्याचं ऑइल चेंबर फुटलेलं दिसून येतंय. तिथं ऑइल गळती झालेली आहे आणि या ठिकाणी एक फक्त बोर्ड लावलेला आहे, रस्ता अरुंद आहे म्हणून लावलेला आहे. रस्ता कच्चा आहे, रस्त्याचं काम बाकी आहे अशा स्वरूपाचा बोर्ड नसून फक्त रस्ता अरुंद आहे असा बोर्ड आहे. मात्र तिकडून येणाऱ्या गाडीला कुठल्याही स्वरूपात हे दिसत नाही आणि इथल्या ठिकाणी हा उतार आहे, त्या उताराच्या लोकेशनला येणाऱ्या गाडीला हा अंदाज येत नाही. त्यासाठी स्पीड डिवायडर किंवा स्पीड ब्रेकरची गरज होती, मात्र तशी काही व्यवस्था करताना दिसत नाहीत. तिकडून येणाऱ्या गाडीला समोर येणाऱ्या मोटरसायकलवाल्याला पूर्णपणे जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतो. आज ही जे काही ॲक्सिडेंट झालेला आहे ही गाडी जवळजवळ 4 ते 5 वेळा पलटी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची इतकी भयानक अवस्था होती हे बघताना थरकाप होतोय. आणि त्याच्यामध्ये जे काही झाले ते आता दवाखान्यात त्यांना नेलंय, तिथून समजेल. पण ह्या रस्त्याला आता सध्या इथं जे काही स्थानिक उपलब्ध आहे किंवा माझं स्वतःचं मत आहे, आता चालूला JCBनं हा रस्ता बंद केला पाहिजे. स्वतः मी बंद केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. बाजूला पण प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हा रस्ता मोठ्या प्रमाणातल्या वाहतुकीचा रस्ता आहे. ह्याच्यावरती कुठलीही व्यवस्था नाही. आतापासून बंद करायला आम्ही चालूच करणार आहे. आमच्या इथं जर घोटाळा झाला, काय घरावर गाडी एखादी आली तर आम्ही काय केलं पाहिजे? बरोबर. मला सांगायचं की एका बाजूला सरकार तुम्हाला निधी देते, शासनाचा निधी निधी देऊन आम्ही टकुऱ्यावर कर्जमाफी. फिरू का? आमचं धंदा बघू का? ते निधी हुडकत बसू. एका बाजूला कर्जमाफी करते, एका काय नको बाजूला आम्हाला कर्जमाफी त्यानं स्वतःनं शासनानं करून देणं. आम्हाला गरज नाही त्याची. बरोबर आम्हाला काय नुकसान झाली की आम्ही गप बसत नसतो. मग बरोबर आम्ही दुरळ्या खाऊन खाऊन मरायला लागलो इथं. आमची पिकं उद्ध्वस्त झाली दुरळ्यानं. आणि रोज एक ऍक्सिडेंट आहे, मरताय आज रोज एक. त्याचा वास आम्ही घेऊन मरू का? पेट्रोल शिवाय रक्ताशिवाय इथं रोडवर वास येणार ना कशाचा. ओके ओके आज तुम्ही याला जाणारी 5 मिनिटं म्हणताय आम्हाला वास येतोय. आम्ही रोज इथं कसं काढायचं?